इब्री लोकास पत्राला सुरुवात केली होती आणि विशेष करून त्याचा परिचय आपण मागच्या आठवड्या अभ्यासलेला आहे. आज आपण त्या पुस्तकाची जी रचना आहे ते आपण थोडक्यात पाहू. विशेष करून जो जो गाभा आहे प्रत्येक वचन विशेष करून आणि अध्याय त्याचं काय म्हणू शकतो आपण सारांश रीतीने आपण थोडक्यात आज अभ्यास करणार आहोत. तर आपण पाहिलं होतं की इब्री लोकास पत्र जे आहे ते अशा लोकांसाठी लिहिण्यात आलं, अशा समुदायासाठी लिहिण्यात आलं, तो म्हणजे यहुदी समुदाय. आणि आणि ते छळाला सामोरे चाललेले होते. आणि विशेष करून आपण परिचयामध्ये सुरुवातीलाच पाहिलेलं आहे की काही असे विश्वासणारे होते की जे अ, काही चुकीच्या परंपरा किंवा यहुदी जे संप्रदाय आहे त्याच्या मागे लागलेले होते. जुन्या करारातील ज्या सावली आहेत त्याच्यामध्येच ते आनंद करायला लागले होते आणि ख्रिस्ताच्या वरती नाही का, ख्रिस्तापेक्षा श्रेष्ठ अशा प्रकारे पुष्कळ गोष्टींना ते मान्यता देत होते आणि ते स्थान द्यायला लागले होते. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला भेटतं की अनेक ज्या इतरही खोट्या शिकवणी आहेत अ, ते स्वीकारण्याचे ते माग लागले होते, कारण एकतर छळ चालू आहे आणि वेगवेगळ्या प्रसंगाला ते तोंड देत आहेत. मग यामध्ये काय करायला पाहिजे? जर छळ थांबायचा तर मग चुकीच्या शिकवणीकडे जाणं, तर हे फार चुकीचं होतं. आणि इब्री लोकास पत्रकर्ता जो आहे तो याच कारणाने पत्र लिहितो. त्याची इच्छा ही आहे की त्यांनी ख्रिस्तापासून दूर होऊ नये, त्याच्या शिकवणीपासून त्यांनी दूर होऊ नये. आणि म्हणूनच प्रत्येक प्रत्येक मुद्दा ज्यावेळेस हा पत्रकर्ता जो आहे तो हाताळत आहे, तर तो प्रत्येक मुद्दा वारंवार ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व प्रगट करणार आहे आणि त्या लोकांची जी दृष्टिकोन आहे ते खोडून काढणार आहे. आणि म्हणूनच त्याकडे जात असताना जर आपण इब्री लोकास पत्र जर पाहिलं, तर ह्या 5 भागांमध्ये इब्री लोकासपत्र जे आहे ते विभागलं जाऊ शकतं. त्यातील पहिला जो भाग आहे जिथं आपल्याला स्वर्गीय प्रगटीकरणाबद्दल पाहायला भेटतं, जिथं मुद्दाम होऊन इब्री लोकासपत्रकर्ता जो आहे तो प्रगटीकरणाबद्दल बोलत आहे. कारण यहुदी लोकांसाठी प्रगटीकरण हे फारच महत्वाचं आणि मोलाचं ते होतं, कारण सुरुवातीपासून त्यांनी याबद्दल ऐकत आलेलं आहे. कारण देव संदेष्टांद्वारे बोललेला आहे, देवदूतांद्वारे बोललेले संदेश आणि ह्या सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये ते वाढलेले आहेत, त्यांचे पूर्वज आणि त्यांच्या सर्व पिढ्या. आणि म्हणून त्यांच्यासाठी ते जे प्रगटीकरण होतं ते सगळ्यात मोलाचं होतं. पण आता सगळ्यात सुरुवातच प्रगटीकरणाद्वारे तो करतो. आणि तो अंतिम प्रगटीकरण काय त्याबद्दल तो आपल्याला बोलतो दुसऱ्या भागामध्ये. अध्याय 3 वचन 1 ते अध्याय 4 वचन 13 मध्ये तो काय करत आहे. अ, इस्रायल लोकांसाठी मोशे जो होता तो एक नाही का एक फारच महान असं व्यक्तिमत्व होतं. आणि नक्कीच देवाने त्याला तशा प्रकारे उभं केलेलं होतं. त्याच्याबद्दल देवाने त्यांच्या मनामध्ये सुद्धा धाक निर्माण केलेला होता. परंतु मोशे देवाची जागा कधीच घेऊ शकत नव्हता. ख्रिस्ताची जागा अ, तो कधीच नाही घेऊ शकत होता, कारण तो सुद्धा ख्रिस्ताच्या अधीन होता. आणि लोकांनी ख्रिस्ताच्या वरती मोशेला केलेलं होतं. आणि म्हणूनच मोशेबद्दल बोलतो लेखक जो आहे. आणि तो स्पष्ट करतो की ख्रिस्त मोशेपेक्षा कसा श्रेष्ठ आहे. आणि मग त्याच्यासाठी तो काय करतो, जे याजकपण आहे याजकपणाबद्दल तो बोलतो. त्यानंतर आणि प्रत्येक उतार्यामध्ये तो मोशीचं श्रेष्ठपण तो प्रगट करतो. त्यानंतर मलकी सदेकाचं जे याजकत्व आहे अ, तो मुद्दा सुद्धा विशेष करून इथं हाताळला गेलेला आहे. कारण काही लोक जे होते ते असा पण विचार करत होते की अरे जो मलकी सदेक आहे, जो राजा आणि याजक आहे, ज्याच्याबद्दल उत्पत्तीमध्ये सांगण्यात आलेला आहे आणि स्तोत्रांमध्ये सुद्धा बोलण्यात आलेला आहे, तर तो येणार आहे आणि तो काय करेल, आम्हाला भौतिक रीतीनं अ, यातून सोडवणार आहे. तोच तो मसीहा असणार आहे. मग हाच मुद्दा घेतो इब्री लोकास पत्रकर्ता आणि त्यांना हे स्पष्ट करत आहे की तो मसीहा कोण आहे मी तुम्हाला दाखवत आहे.
त्यानंतर नवीन कराराबद्दल, कारण जुन्या कराराबद्दल विचार करत असताना त्यांनी जुन्या कराराला इतकं जुन्या करारातील ज्या ज्या घडामोडी आहेत आणि ज्या 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 प्रतिमा आहेत किंवा अ, जे रूपक आहेत किंवा जे काही कार्य घडताना आपल्याला दिसतं, त्याला इतकं त्यांनी मोल दिलेलं होतं, की खऱ्या रीतीने त्याची पूर्णता कुणामध्ये आहे? ख्रिस्तामध्ये आहे, हे ते विसरून गेलेले होते, नाही का? तर तो एक मुद्दा तो हाताळतो आणि शेवटी त्यांना दृढतेसाठी, सहनशीलतेसाठी तो उपदेश करतो. कारण आपल्याला माहित आहे, की छळातून जाणारे हे लोक होते आणि त्यांना उद्देशून तो लिहित आहे. आता स्वर्गीय प्रगटीकरणाबद्दल आपण विचार करूया. त्याबद्दल तो अध्याय 1 आणि अध्याय 2 मध्ये बोलतो. जवळजवळ अध्याय 1 वचन 1 ते अध्याय 2 वचन 18 पर्यंत. आणि जर तुम्ही हा संदर्भ जर वाचला, तर या संदर्भाचा परिचय आपल्याला वचन 1 आणि 2 मध्येच पाहायला भेटतो, नाही का? इब्री लोकास पत्र अध्याय 1 आणि वचन 1 आणि 2 मध्येच या संपूर्ण या भागाचा परिचय आपण पाहतो. कारण अनेक यहुदी अ, लेखकांनी विशेष करून, तसेच इफिसकर आणि कलसेकर यांच्यासारख्या पुस्तकामध्ये सुद्धा ते सूचित करण्यात आलेलं आहे की पहिल्या शतकातील जे यहुदी जो समुदाय होता, त्यांनी अनेकांनी काय केलं होतं, की देवीदूत जे आहेत ते सगळ्यात सामर्थ्यशाली, गौरवी असे ते जीव आहेत. आणि ते जे आहेत ते सगळ्यांपेक्षा उच्च आहे. आणि याच्यामध्ये चुकीचं काय नाही. चुकीचं काय आहे बरं मग? कारण देवदूतांना देवाने जे घडवलेलं आहे ते माणसापेक्षा वेगळं घडवलं. त्यांचं सामर्थ्य आणि त्यांची जी ताकद आहे, त्याच्या समोर माणूस टिकाव धरू शकणार नाही स्वतःच्या बळाने, नाही का? तर नक्कीच आपल्याला पाहायला भेटतं की देवाने देवदूतांचा उपयोग केला त्याचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. जुन्या करारामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आपण देवदूताबद्दल पाहतो. आणि नवीन करारामध्ये सुद्धा जसं मरियेला गॅब्रिएल देवदूताचं बोल नाही का, ख्रिस्ताच्या जन्माबद्दल, योसेपाला आणि त्या मेंढपाळांना. तर वारंवार आपल्याला देवदूतांबद्दल पाहतो आपण, नाही का? आणि ह्या सगळ्या गोष्टी हे यहुदी लोकांच्या मनात बसलेल्या होत्या. आणि त्यांच्या पुढे हेच बोलणं जे आहे ते इतकं उच्च झालेलं होतं, की त्यांनी काय केलं, की ख्रिस्त त्याची महानता त्याकडे कुठंतरी दुर्लक्ष ते करत होते. त्यांनी देवदूतांना ते आदर द्यायला लागले होते. अति आदर द्यायला लागले होते. आणि यामुळं त्यांनी ख्रिस्ताला अगदी खाली लेखायला लागले होते. कारण कारण काय आहे? कारण ते म्हणत होते, की देवदूताद्वारे आलेला संदेश आहे तो खुद्द देवाकडून आहे. बरोबर आहे. कारण जसं उदाहरणार्थ गॅब्रिएल देवदूत येतो, तो संदेश येतो. दानिएलाच्या पुस्तकामध्ये सुद्धा आपण पाहतो, नाही का? आणि मग देवदूतांद्वारे येणारा संदेश आणि मग हा जो ख्रिस्त आहे, ते कशा प्रकारे पाहत होते ख्रिस्ताकडे? कारण ख्रिस्त रक्त मांसाचा झाला, तो देहधारी झाला, तो मानव आहे. आणि मग देवदूत आणि मानव यांची जर तुलना केली, तर मानवाला देवाने देवदूतांपेक्षा कमी असं बनवलं म्हणे, नाही का? किंचित काल कमी किंवा सामर्थ्याने किंवा सर्व गोष्टीने देवदूतांपेक्षा मानवाची निर्मिती वेगळी आहे. आणि मग ख्रिस्त हा मानव झाला, ख्रिस्त हा देहधारी झालेला आहे. आणि मग हा जो मानव आहे, परिपूर्ण मानव, त्याचं आम्ही कसे ऐकावं? कारण देवदूताचा जो संदेश आहे, तो संदेश आम्हाला याच्या संदेशापेक्षा, येशू ख्रिस्ताच्या संदेशापेक्षा श्रेष्ठ वाटतो. मग आम्ही याचं पालन का करावं? तर अशा प्रकारची विचारसरणी त्या लोकांची व्हायला लागली होती. आणि म्हणूनच इब्री लोकास पत्रकर्ता जो आहे, आता किती सुंदर रीतीने बघा, त्यांना सर्वोच्च प्रगटीकरणाकडे घेऊन येत आहे. तो म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, तो देवाचं अंतिम आणि सर्वोच्च प्रगटीकरण आहे. तोच सर्व प्रगटीकरणाचा खरा आणि सर्वोच्च तो स्रोत आहे. आणि आता बघा त्याची सुरुवात तो कशी करतो. अध्याय 1 आणि वचन 1 मध्ये, देव प्राचीन काळी अंशांशाने व प्रकाराप्रकारांनी संदेश त्यांच्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. बोलला इथं फुल स्टॉप आहे बघा. तो बोलला म्हटलेला आहे. प्राचीन काळी कसा बोलला तो? अंशांशाने आणि प्रकाराप्रकारांनी. अंश अंश आणि प्रकार प्रकार. एकाच वेळी त्याने प्रगटीकरण दिलं नाही.
याला काळ लागलेला आहे. टप्प्याटप्प्याने त्याने प्रगटीकरण दिलं, पण प्रकारांनी दिलं. आणि मग त्या प्रकारामध्ये मग देवदूत सुद्धा आले, कारण देवदूतांद्वारे सुद्धा तो बोललेला आहे. संदेष्ट्यांच्या द्वारे, संदेष्ट्यांना सुद्धा कशाद्वारे त्यांना संदेष्ट्यांशी तो बोलला पुष्कळदा, तर देवदूतांद्वारे सुद्धा बोलला. संदेष्ट्यांनी जो दिलेला संदेश आहे त्याबद्दल आपण पाहतो. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. पण वचन 2 काय सांगतं? ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोललाय. आता तो इथं फुल स्टॉप देतो नाही का? वरती वचन 1 मध्ये. पण वचन 2 नंतर जर तुम्ही पाहिलं, तर ज्यावेळेस तो पुत्राद्वारे बोललाय म्हणतो, तर तिथं फुल स्टॉप नाही, तिथं अर्धविराम आहे. म्हणजे वाक्य पुढे चालून जातं. आणि तो आता हे दाखवत आहे, की ज्याच्याद्वारे तो बोललेला आहे, तो वरती जे तुम्ही पाहतात त्याच्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे. कारण तो ज्याच्याद्वारे बोललेला आहे त्याला सर्व गोष्टींचा वारस करून त्याने ठेवलेला आहे. त्याच्याद्वारे सर्व विश्व निर्माण केलेलं आहे. अरे यहुद्यांनो, तुम्ही ज्या संदेष्टांबद्दल विचार करत होता, तुम्ही ज्या देवदूतांबद्दल विचार करत आहात, तुम्ही जे काही विचार करत आहात, त्या सर्वांना घडवणारा, त्या सर्व गोष्टींचा वारस कुणाला केलेला आहे, तर देवाचा पुत्र आहे. आणि ज्याच्याद्वारे तो आपल्याशी बोललेला आहे, जो अंतिम प्रगटीकरण आहे देवाचं. आणि मग पुढे अगदी त्याचा उलगडा तो देतो. तो म्हणतो की हा त्याच्या गौरवाचं तेज, त्याच्या तत्वाचं प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. आणि स्वतः आमच्या पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसलाय. आता ही जी वचनं आहेत ना, ही वचनं आता पुढील जो भाग आहे, त्याला जो मुद्दा हाताळायचा आहे, तो हाच आहे की ख्रिस्त कसा देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून तो ह्या गोष्टी बोलताना वचन 4 मध्ये म्हणतो की ज्या मानाने त्याला वारशाने देवदूतांपेक्षा श्रेष्ठ नाव मिळालं आहे, त्या मानाने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. बरोबर? अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला पाहायला भेटतं. ख्रिस्त जो आहे, तो देवाचं सर्वोच्च आणि अंतिम प्रगटीकरण आहे. कारण जितक्या जवळीकतेने त्याने देवाला प्रगट केलेलं आहे, तितकं कधीच कोणत्याच देवदूताने, संदेष्टाने प्रगट केलेलं नाही. कारण ख्रिस्तामध्ये देवपणाची पूर्णता आपल्याला पाहायला भेटते. ख्रिस्तामध्ये परिपूर्ण देवाचं प्रगटीकरण आपण पाहतो. कारण ख्रिस्त म्हणतो की ज्यांनी मला पाहिलेलं आहे, त्यांनी पित्याला पाहिलं. बरोबर? ख्रिस्तामध्ये पूर्ण देवपण आपल्याला पाहायला भेटतं. आणि आपल्याला हे शिकायला भेटतं, की जुन्या कराराच्या इतिहासामध्ये देवाने विविध माध्यमांचा उपयोग केला बोलण्यासाठी. देवदूतांद्वारे तो बोललेला आहे, नक्कीच आहे. पण इथं अगदी स्पष्ट रीतीने जोर कशावर गेलेला आहे? या काळाच्या शेवटी म्हटलेला आहे. ह्या काळाच्या शेवटी तो आपल्या पुत्राद्वारे बोललाय. तो असं कधीच म्हटला नाही देवदूतांद्वारे बोलत असताना, की हे माझे पुत्र आहेत. संदेशाद्वारे हे माझे पुत्र आहेत, नाही. पण ह्या काळाच्या शेवटी आपल्या पुत्राद्वारे देव स्वतः आपल्या पुत्राद्वारे खुद्द देव स्वतः बोलत आहे. आणि खुद्द देव बोलत आहे, तर देवाचं मुख म्हणून ख्रिस्ताकडे आपण पाहतो. कारण योहानाच्या पुस्तकामध्ये सुद्धा शुभवर्तमानामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ताला एक शब्द म्हणून प्रगट केलेला आहे. देवाचा शब्द अद्भुत रीतीने महान प्रगटीकरण आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त खुद्द देव आहे. आणि एवढंच नाही, तर तो देवाचा पुत्र आहे. आणि त्याच्याद्वारे आलेलं जे प्रगटीकरण आहे, मग इब्री लोकांस पत्रकर्ता म्हणतो, अरे तुम्ही ज्या देवदूतांबद्दल बोलत आहात, त्या देवदूतांना घडवणारा देव आहे. आणि तोच देव देहधारी झाला, तो ख्रिस्त आहे. आणि म्हणूनच त्याचं प्रगटीकरण सर्वोच्च आहे. देवदूतांनी दिलेल्या प्रगटीकरणापेक्षाही ते कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. आणि याद्वारे तो हा मुद्दा मांडत आहे की ख्रिस्त देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे. आता आपल्याला पाहायला भेटतं की अगदी स्पष्ट केलेलं आहे लेखकाने. अध्याय 1 वचन 1 ते 4 मध्ये आपण पाहिलं. त्यानंतर 5 ते 14 ज्यावेळेस आपण वाचतो पुढे, तर तो आणखी म्हणतो, कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असं म्हटलं नाही की तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. आणि पुन्हा मी त्याला पिता असा होईल आणि तो मला पुत्र होईल. स्तोत्रामधील हा संदर्भ घेतो इब्री लोकास पत्र करता. आणि तो म्हणतो की अरे देवदूतांबद्दल असं कधीच म्हटलं नाही. देव खुद्द बोलत आहे की तू माझा पुत्र आहेस आणि मी तुला पिता असा होईल, नाही म्हटलेलं. कारण देव फक्त एकाबद्दलच ह्या गोष्टी बोललेला आहे, आणि तो म्हणजे
देवाचा ख्रिस्त पुत्र त्याच्याबद्दल, कारण त्याच्यामध्येच ही जी वचनं आहेत दाविदाच्या घराण्याची, ती पूर्णता त्याच्यामध्येच आहे. कारण ते जे स्तोत्र आहे ते ख्रिस्तामध्ये पूर्ण होत आहे. दाविदाची भविष्यवाणी सुद्धा ख्रिस्तामध्ये पूर्ण होतं, कारण ख्रिस्त देवाचा पुत्र आहे जो सर्व शत्रूंवर विजय मिळवणार आहे. कारण तुम्ही जर स्तोत्र जर वाचलं बारकाईने, स्तोत्र 110, आणि तिथं अगदी बघा स्पष्ट रीतीने सांगितलंय. वचन 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 एक पहा. माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस. परमेश्वर तुझे बलवेत्र सिंहातून पुढे नेईल. तो म्हणतो, तू आपला शत्रूवर प्रभुत्व कर. पाहिलं की ते अद्भुत हे आहे. दावी सुद्धा त्याला प्रभू म्हणतो नाही का, आणि शत्रूंवर तो विजय मिळवणार आहे. मग इथं अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला पाहायला भेटतं की देवदूत जो आहे तो देव नाही, ते एक निर्मिती आहे. आणि इब्री लोकच पत्रकर्ता म्हणतो की तुम्ही त्याच प्रकारे त्यांच्याकडे पाहायला शिकलं पाहिजे, आणि त्यांना मुळात का घडवलेलं आहे हे पण आपण समजून घेणं गरजेचं आहे. वेगवेगळे कार्य ते देवदूत सुद्धा साकारताना आपल्याला दिसतात नाही का. त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे जबाबदाऱ्या देवाने सोपवलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे गट आपल्याला पाहायला भेटतात. ज्यावेळेस आपण देवदूतांचं शास्त्र शिकणार आहोत त्यावेळेस आपण या सर्व गोष्टी शिकणार आहोत. परंतु विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की देवदूत जे आहेत, तो म्हणतो शेवटी जर तुम्ही इब्री लोकास पत्र जर वाचलं तर तो म्हणतो की आपले ते परिचारक आत्मे आहेत. म्हणजे ते आपले, त्यांना सुद्धा विश्वासणाऱ्यांची सेवा करण्यासाठी देवाने उभं केलेलं आहे ख्रिस्तामध्ये. वचन 14 पहा, ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्यांच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व परिचारक आत्मे नाहीत काय म्हणे. पाहिलं, अगदी स्पष्ट आहे. आणि मग ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर पुढे वचन अध्याय 2 कडे आपण येतो, आणि तिथं तो म्हणतो ह्या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाऊ. देवदूतांच्या द्वारे सांगितलेले वचन जर दृढ झाले आणि प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाभंगाचे यथान्याय फळ मिळाले, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल. आता अध्याय 2 मध्ये मुद्दा हा आहे, तो एकच मुद्दा हाताळत आहे, आणि तो म्हणजे काय, की ख्रिस्त देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि तो सुरुवातीपासून त्याबद्दल बोलत असताना, आता ख्रिस्त कसा श्रेष्ठ आहे, तर तो देवाचा पुत्र आहे, त्याच्याद्वारे आलेले प्रगटीकरण अद्भुत आहे. आणि तो म्हणतो की आता दुसऱ्या अध्यायामध्ये सुरुवात करत असताना ह्या कारणास्तव म्हणजे का बरं, कोणत्या कारणास्तव, कोणत्या कारणास्तव, तर मग ख्रिस्त देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण जीवन बदलणारा केवळ ख्रिस्त आहे. ख्रिस्त हा देव आहे, तो गौरवी प्रभू आहे, आणि ज्याच्याबद्दल जुन्या करारामध्ये वारंवार सांगण्यात आलेलं आहे, पित्याने स्वतः प्रगट केलेलं आहे की तो माझा पुत्र आहे आणि मी त्याचा पिता असा होईन. आणि ज्याच्याबद्दल वारंवार भविष्यवाण्या करण्यात आलेलं आहे, हे कोणत्याही देवदूतांबद्दल सांगण्यात आलेलं नव्हतं. आणि म्हणूनच तो काय सांगत आहे की ऐकलेल्या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष लावलं पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाऊ. का बरं तो म्हणतो ऐकलेल्या गोष्टींकडे लक्ष लावा. इथे एक जणू काय व्यवहारिक जो 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 उपयोग आहे त्या शब्दाचा, ह्यामुळे त्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतो. कारण तो मोल आपल्याला सांगतं की आपण याकडे अधिक गांभीर्याने लक्ष द्यावं. का बरं, कशाकडे लक्ष द्यायचंय, देवदूतांपेक्षा ख्रिस्ताच्या श्रेष्ठत्वाकडे. आपण ख्रिस्ताच्या शब्दांकडे अधिक गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. हा उपदेश जो आहे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की विश्वासणाऱ्यांना उद्देशून तो करत आहे. अधिक गांभीर्याने आपण लक्ष देणं गरजेचं आहे. फक्त काळजीपूर्वक ऐकणंच नाही, तर जे आपण ऐकतो ते आपल्या कृतीने सुद्धा आपल्या कृतीत आणणं, नाही का, त्याबद्दल तो बोलतो, जेणेकरून आपण वाहवत जाणार नाही, भरकटणार नाही, नाही का. कारण भरकटण्यासाठी, हा जो शब्द आहे ना, भरकटणं, त्यासाठी जो जो मूळ शब्द वापरला तो म्हणजे काय, घसरणं. घसरणं नाही का, जसा बाण जो आहे त्या भात्यातून घसरतो, किंवा आपण पाहू शकतो की
जसं अन्न श्वास नलिकेमध्ये घसरून जीव गुदमरतो नाही का, अशा प्रकारचा तो शब्द आहे. हे अगदी सहज घडतं, सहज घसरतं. जसं आपण एखाद्या घसरत्या अशा ठिकाणी जर आपण गेलो, तर आपण चालतोय आणि चालत असताना आपला पाय सटकतो आणि आपण पडतो नाही का? हे अगदी सहज होतं, पण ते अगदी दुखापत करणारं ठरतं. आणि तशाच प्रकारचा हा शब्द तो म्हणतो की वाहवत जाऊ नये, वाहवत जाऊ नये. कारण हे भयंकर गोष्ट आहे, जे तुम्हाला ख्रिस्तापासून दूर करतं आणि ख्रिस्ताचं जे श्रेष्ठत्व आहे, त्याला डाग आणणारं ठरतं. आणि म्हणूनच ख्रिस्ताच्या वरती आपण कोणत्याच गोष्टीला ठेवू शकणार नाही. कारण ख्रिस्त सर्वश्रेष्ठ आहे, ज्याच्याबद्दल तो बोलतो. आणि उदाहरण जर आपण पाहिलं, तर बघा, प्रेषितांची कृत्य 16वा अध्याय जर आपण पाहिलं, तिथं फिलिप्पेच्या तुरुंगामध्ये फिलिप्पे त्या ठिकाणी पौल होता, त्यांना अटक करण्यात आलेला आहे. आणि तिथं आपल्याला पाहायला भेटते की तो जो अधिकारी आहे, ज्यावेळेस त्याला समजतं तुरुंगाचे सर्व दरवाजे खुलल्यानंतर की तो पौल तिथून निघालेला नाही, पळून गेलेला नाही, त्यावेळेस त्याला त्याची जाणीव होते की पौल जे गाजवत आहे की ते अद्भुत आहे. आणि मग तो त्याला विचारतो की माझं तारण व्हावं म्हणून मी काय करावं. तर तो जो प्रश्न आहे ना, हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. कारण मनुष्याला हे वाटतं की आमचं तारण व्हावं म्हणून आम्ही काय करावं. कारण काय करावं हा शब्द आला म्हणजे आम्ही काहीतरी करू शकतो त्याच्यासाठी नाही का. पण पाऊल जर आपण पाहिलं तर तो म्हणतो की काहीच नाही. केवळ ख्रिस्ताकडे आपण पाहणं, ख्रिस्तावर विसंबून राहणं. जगाच्या वासना, जगाचे गोष्टी जे आहेत तशाच प्रकारे आहे, की पहा, जगाच्या वासनेच्या आणि सैतानाच्या प्रवाहाने वाहिलं जाण्यासाठी किंवा भरकटण्यासाठी काहीही करणं पुरेसं आहे. काही पण आपण करू शकतो, की ज्यामुळे आपण यामध्ये वाचनांमध्ये लवकर भरकटून जाऊ शकतो, नाही का? पण त्यापासून आपल्याला जर भरकटण्यापासून आपलं संरक्षण व्हावं असं वाटतं, तर जे थॉमस आहेत देवाचे सेवक, ते म्हणतात, की ख्रिस्त जो खरा जीवनाचा नांगर आहे आणि सुकाणू आहे, हे दोन्ही ख्रिस्त आहे. त्याला त्याच्याच हाती आपण पडून राहणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे का नांगराचं आणि सुकाणूचं मोल काय आहे जहाजामध्ये? ते जहाजाच्या व्यक्तीला माहित आहे. जहाजामधील लोकांना माहित आहे. कारण नांगर हे असं आहे जहाजामध्ये, ते इतकं अकराळ विक्राळ असतं आणि इतकं ते जड असतं. त्याचा उपयोग काय असतो बरं? त्या जहाजाला स्थिर ठेवणं. कुठेही ते दुसऱ्या मार्गाने भटकू नये. आणि सुकाणू जे आहे त्याचा उपयोग कशासाठी असतो बरं? योग्य मार्गावर वल्हवणं. आणि ख्रिस्त जो आहे तो आपल्या ख्रिस्ती जीवनाचा नांगर आणि सुकाणू आहे. ख्रिस्त जो आहे तोच आपल्याला आपल्या ह्या जीवनामध्ये स्थिर ठेवणारा आहे. आणि त्यासोबतच जसं ते सुकाणू तर इतक्या मोठ्या जहाजाला योग्य मार्गदर्शन करणार आहे, तशाच प्रकारे त्या सत्यात तोच राखणार आहे. आणि तेच इब्री लोकास पत्रकर्ता जो आहे तो सांगण्याचा प्रयत्न करताय. तो पुढे काय म्हणतो अध्याय 2 वचन 2, 3 आणि 4 मध्ये, की पहा, देवदूतांच्या द्वारे सांगितलेले वचन जर दृढ झाले तर प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाभंगाचे यथाने फळ मिळाले. आता देवदूताद्वारे बोललेले वचन स्थिर झाले. नेमकं कशाबद्दल तो बोलत आहे? देवदूतांच्या द्वारे बोललेले वचन काय आहे? तर जुन्या कराराबद्दल, मोशेच्या नियमशास्त्राबद्दल आपण पाहतो. कारण अ, पुष्कळ ठिकाणे अ, नियमशास्त्राबद्दल विचार करत असताना देवदूताच्या हाताने ते मोशेला देण्यात आलं असा उल्लेख आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला भेटेल. जसं उदाहरणार्थ जर आपण अनुवाद जर पाहिला, अनुवाद आपण पाहू. अनुवाद 33 आणि वचन 2 पहा, तो म्हणाला, परमेश्वर सियोनाहून आला, सेईरावरून आमच्यावर उदय पावला, पारान पर्वतावरून तो प्रगटला, लक्षावधी पवित्रांच्या मधून तो आला, त्याच्या उजव्या हातापासून अग्निज्वाला निघाली. आणि अग्निज्वाला आणि हा जो शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे तो देवदूतांसाठी करण्यात आलेला आहे. कारण पहा, तुम्ही जर प्रेषितांची कृत्य 7वा अध्याय जर वाचला, तर तिथं आपल्याला अजून हे वचन जे आहे ते समजण्यासाठी मदत होईल. प्रेषित 7 आणि वचन 53. अशा तुम्हाला देवदूतांची योगी योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते, पण तुम्ही ते पाळले नाही. पाहिलं?
कशाबद्दल तो बोलत आहे? देवदूतांद्वारे प्राप्त झालेलं. आणि तोच शब्दप्रयोग इब्री लोकास पत्रकर्ता जो आहे तो इथं वापरत आहे. तो म्हणतो की देवदूतांच्या द्वारे सांगितलेले वचन जर तुम्ही दृढ झाले, तर प्रत्येक उल्लंघनाच्या व आज्ञाभंगाची येताना एक फळ मिळाले. याचा अर्थ काय बरं? आपल्याला हे समजायला कठीण जाईल. कारण देवदूतांच्या द्वारे काय आलं मग? काय दिलं मग? मग नियमशास्त्र मोशेला देण्यात आलं. मग नियमशास्त्राबद्दल विचार करत असताना नियमशास्त्राची भूमिका काय होती? देवदूताने जणू काय मोशेला नियमशास्त्र दिलं. नियमशास्त्र देण्यात भूमिका बजावलेली होती. ही कल्पना आपल्याला या वचनानुसार गलतीकारास पत्रामध्ये सुद्धा पाहायला भेटते. आणि तो म्हणतो की स्थिर सिद्ध झालं म्हणे ते वचन, नाही का? तर मोशेचं नियमशास्त्र हे स्थिर आणि कठोर होतं. का बरं? कारण ते आपल्याला आज्ञा पालनाची मागणी करत होतं. आणि जर तुम्ही रोमकरास पत्र अभ्यासलं, गलतीकारास पत्र अभ्यासलं, तर तुम्हाला आणि मला हे शिकायला भेटल की नियमशास्त्र जे आहे ते अशा नीतिमत्वतेची मागणी करतं जी नीतिमत्वता आमच्याकडे नाही, जी तुमच्याकडेही नाही. उदाहरणार्थ, रोमकरास पत्र पहा, अध्याय 3 आणि वचन 20, 21. म्हणून नियमशास्त्रातील कर्मांनी कोणी मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते. ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे नीतिमत्वाची प्राप्ती होते. आता तर नियमशास्त्र व्यतिरिक्त जे देवाचे नीतिमत्व ते प्रगट झाले आहे, त्याला नियमशास्त्राची व संदेश त्यांची साक्ष आहे म्हणे. पाहिलं? तर पापाची जाणीव नियमशास्त्राद्वारे होते. आणि गांभीर्य आहे की तुम्ही जर नियमशास्त्राचं जर पालन करणार नाही, तर त्याच्या उल्लंघनामुळे, पहा तेच वचन तो बोलत आहे इथं, की त्याच्या आज्ञाभंगामुळं काय होतं? तुम्हाला फळ मिळालं. तुम्हाला फळ मिळालं कारण नियमशास्त्रानुसार आम्ही शापाधीन आहोत. गलतीकारास पत्रामध्ये पाऊल म्हणतो की नियमशास्त्र मोडल्यामुळे आम्ही शापित आहोत. जो कोणी नियम मोडतो तो शापित आहे म्हटलेला आहे, बरोबर की नाही? आणि आम्ही त्यानुसार शापित होतो कारण आम्ही कधीच नियमशास्त्राचं पालन करू शकत नव्हतं, कारण नियमशास्त्र नीतिमत्व त्याची मागणी करतं. आणि देवाचं वचन सांगतं नीतिमान कोणीच नाही, आपण कधीच नीतिमान गोष्टी कोणतेच करू शकत नव्हतो. आणि तो म्हणतो की तुम्ही तिथून सुटलेले नाहीये. आणि तो आता इथं तर्कवाद करत आहे. तो म्हणतो की जर तुम्ही तिथून सुटलेले नाही, तर लक्षात घ्या, ते जर तुम्हाला गांभीर्याने घ्यायचं आहे तर त्याच्याही पलीकडे जाऊन तो म्हणतो की जो नियमशास्त्र देणारा होता अद्भुत प्रभू, देवदूतांद्वारे आलेल्या वचनाला जर तुम्ही इतकं गांभीर्याने घेतलं पाहिजे, तर मग देवाचा खुद्द पुत्र जो आहे त्याच्याकडून आलेलं जे वचन आहे ते तुम्ही किती गांभीर्याने घ्यायला पाहिजे. पाहिलं? तर तो असा तर्कवाद करून हे दाखवत आहे की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि तो पुढे जाऊन काय म्हणतो वचन 3 मध्ये, की आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला निभाव कसा लागेल. दुर्लक्ष, इथं उपेक्षा हा शब्द आहे. सरळ सरळ शब्दशः त्याचा अर्थ होतो. उदाहरणार्थ, मत्ते 22 मध्ये तुम्हाला एक दाखला पाहायला भेटतो जिथं मेजवानीचा दृष्टांत सांगितलेला आहे. आणि आमंत्रित करण्यात येतं. तो जो मालक आहे तो त्याच्या दासांना सांगतो की जाऊन या या लोकांना आमंत्रण द्या. आणि ते लोक त्याच्या आमंत्रणाला काय करतात? नकार देतात. तो शब्द इथं तशाच प्रकारचा, उपेक्षा करणं. आणि तो काय म्हणतो की एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास. आता एवढं मोठं तारण त्याच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे काय बरं? हा शब्द विश्वासाच्या बाहेरच्या लोकांसाठी नाही, विश्वासणाऱ्यांसाठी आहे. कारण वर्णन केलेला जो धोका आहे तो तारणाला नाकारणं त्याच्याबद्दल नाही सांगत आहे, तर तारणाची उपेक्षा करणं, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, त्याबद्दल तो बोलत आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की हे आपण समजून घेणं गरजेचं आहे की इब्री लोकांस पत्र जे आहे ते सुवार्तेचं पत्र नाही, तर ते निराश झालेल्या विश्वासणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि चेतावणी देण्यासाठी लिहिण्यात आलेले पत्र आहे. म्हणूनच इब्री लोकांस पत्रकर्त्याची ही इच्छा आहे की त्यांनी ख्रिस्तासोबतच्या स्थिर चालण्याकडे दुर्लक्ष करू नये. इतकं मोठं तारण, सो ग्रेट
सॅल्वेशन नाही का, ते किती महान आहे तारण. का बरं तो इतकं मोठं, एवढं मोठं तारण असं म्हणतो? एखादी गोष्ट ज्यावेळेस महान म्हटली जाते ना, तर स्वाभाविकपणे आपण त्याच्याकडे लक्ष देतो. उदाहरणार्थ तुम्ही लोखंड आणि सोनं घ्या. तुम्ही काय तिजोरीत ठेवणार? लोखंड ठेवणार की सोनं ठेवणार? सोनं ठेवणार तुम्ही. का बरं? कारण तुमच्यासाठी त्या लोखंडापेक्षा हे सोनं मौल्यवान आहे. हे महान आहे, कारण याच्यासाठी खूप मोठी किंमत लागते. खूप महाग ते आहे. आणि म्हणून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. कुणी असं ठेवतं का बाहेर? सोनं उन्हात घालू वाळू ठेवलंय, किंवा नाही का कुठंतरी बाहेर कुठं अडकलेलं आहे एखाद्या खिळ्याला, सोन्याचे तुमचे दागिने ठेवलेले आहेत. असं नाही होणार कधीच, नाही का? कारण त्याच्याकडे तुम्ही फार लक्ष देता. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही. महान म्हटल्यानंतर अशाच प्रकारचा आहे शब्द तो, की ज्या गोष्टीला आपण महान मानतो त्याकडे आपण फारच लक्ष देतो. आणि इथं इतकं मोठं तारण म्हटलेलं आहे. तर ख्रिस्तामध्ये देवाने काय प्रदान केलेलं आहे, आपल्याला काय दिलेलं आहे, याची अद्भुत आठवण करून देणारा हा शब्द आहे. एवढ्या मोठ्या तारणाकडे म्हटलेला आहे. आणि एवढं मोठं तारण, एवढा हा शब्द आपल्याला देवाने जगावर एवढी प्रीती केली नाही का, त्याची आठवण करून देतो योहान 3:16 नुसार, नाही का? आणि उदाहरणासारखं आहे आपल्यासाठी, की किती ते अथांग आहे, देवाच्या कार्याची खोली किती महान आहे, त्याबद्दल ते आपल्याला बोलतं. आणि ज्यावेळेस इथं म्हटलं जातं की एवढं मोठं तारण, तर मग त्याची उपेक्षा करणं काय बरं? त्याला महान तारण म्हटलेलं आहे कारण ते एका महान तारणकर्त्याद्वारे आहे. कारण ते एका महान तारणणाऱ्याद्वारे घडून आलेलं कृत्य आहे. एका महान तारणाऱ्याने आम्हाला सोडवलेलं आहे. कशापासून सोडवलं? देवाच्या क्रोधापासून, सैतानापासून, मृत्यूपासून, पापाच्या त्या भयंकर सामर्थ्यापासून सोडवलेलं आहे. कसं सोडवलेलं आहे? महान किंमत चुकून सोडवलेलं आहे त्याने, महान तारणाऱ्याने. कसं? कशापासून सोडवलं? त्या महान शिक्षेपासून त्याने सोडवलेलं आहे. पाहिलं? तर महान तारण त्या एकाच वचनामध्ये आपल्याला इतकं महानता पाहायला भेटते. आणि तो जो पत्रकर्ता आहे त्याची ही इच्छा आहे की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नये. तुम्ही उपेक्षा करता म्हणे त्या गोष्टीकडे. कधी उपेक्षा केली जाते? ज्यावेळेस त्याला काहीच त्याच्याबद्दल विचार करत नाही आपण. त्याबद्दल आपण फारच हलकं विचार करतो, नाही का? आम्ही कशापासून वाचवले गेलेलं आहे? नाही अरे, ते देवाचीच होतं ना, त्याचंच काम आहे. तो तारील नाही तर काहीतरी तो मारील. लोक म्हणतात सहज, नाही का, तो तारील नाही तर मारील. पण काय त्याचं मोल काय आहे, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि पुढे आपल्याला ही शिकायला भेटतं की त्याच वचनामध्ये पुढे सांगितलं की प्रभूने बोलण्यास सुरुवात केली म्हटलेलं आहे. प्रभूकडून त्याचा आरंभ झाला म्हणे बोलण्याचा. कारण हे जे वचन ख्रिस्ताने बोललेलं आहे त्याची पुष्टी करण्यात आलेली आहे. कशाद्वारे? चिन्ह, अद्भुत गोष्टी, चमत्काराद्वारे, पवित्र आत्म्याचं येणं, आणि जे कृपादान त्याने दिलं मंडळीमध्ये, त्याद्वारे आजही त्याची पुष्टी आपल्याला पाहायला भेटते, नाही का? आणि मग आपल्याला पाहायला भेटतं अध्याय 2 वचन 5 ते 9 मध्ये, जिथं तो आता आणखी पुढे जाऊन एक महत्वाचा मुद्दा मांडतो. बा, आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत ते त्याने देवदूतांच्या अधीन ठेवलं नाही, तर एका ठिकाणी कोणी अशी साक्ष दिली आहे, मर्त्य मानव तो काय की ते त्याची आठवण करावीस, अथवा मानवपुत्र तो काय की तू त्याला दर्शन द्यावंस. तू त्याला देवदूतांपेक्षा काही काळापुरते कमी केले आहेस. तू त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुट मंडित केले आहे. हे वचन ख्रिस्ताबद्दल आपल्याला सांगतं. वचन 5 ते 9 मध्ये, अध्याय 2 मध्ये ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे, की तो किती महान शासक आहे. तो देवदूतांवरही राजा आहे. त्याला गौरव आणि थोरवी यांनी मुकुट मंडित केलं म्हणे. काही काळापुरतं त्याला काय केलं होतं म्हणे? तू किंचित काल कमी केलं म्हणे मानवाला. हे कसं झालं? ख्रिस्ताच्या देहधारणेद्वारे. तो देवदूतांपेक्षा किंचित काल कमी झाला, काही काळापुरता, परंतु त्याने ते सर्व कार्य पूर्ण केलेलं आहे. त्याने सर्व कार्य पूर्ण केलेलं आहे. जे आदामामध्ये
सर्व मोडलेलं होतं, जे आदाम पूर्ण करू शकलेलं नाही, ते सर्व त्याने पूर्ण केलेलं आहे. आणि त्या अर्थाने आता तो सर्वांवर राजा आहे. आणि जे जे आशीर्वाद देवाने आदामाला दिले होते, त्याचा उपभोग आदाम घेऊ शकलेला नाही. आदाम मला म्हटला की तुम्ही फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्ते खाली आणा म्हटलेलं आहे. सत्य खाली आणा, तुम्ही सर्वांवर सत्ता चालवणार आहात. आदामाने आज्ञा मोडली, त्या सर्व गोष्टींवर त्याचा प्रभाव झाला. मग शेवटचा आदाम येतो, त्याने ही सर्व पूर्णता केलेली आहे. तो तो किंचित काल कमी झाला देवदूतांपेक्षा, तो देहधारी झाला प्रभू. आपल्यासाठी तो जगला. या वेळेच्या बंधनात तो आलेला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो मरण पावला, तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठलेला आहे. आणि आदाम जो होता पहिला, जे पूर्ण करू शकला नाही, हा शेवटचा आदाम पूर्ण करू शकला. तो म्हटला की आता मला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. फिलिपिकरास पत्रामध्ये सांगितलंय, पाऊल म्हणतो की त्याला सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव देण्यात आलेलं आहे. पाहिलं, तो सर्वोच्च प्रभू, सर्वश्रेष्ठ प्रभू, तो आज स्वर्गात विराजमान आहे. आणि पहा, जो पहिला आदाम करू शकला नाही, पृथ्वी सत्तेखाली आणा, शेवटच्या आदामाने ते पूर्ण केलेलं आहे. आणि त्या आदामामध्ये आपण आहोत आता. त्या आदामामध्ये आपण आहोत. नवी उत्पत्ती म्हटलेलं आहे. जे काही ख्रिस्तामध्ये आहे, जे कोणी ख्रिस्तामध्ये, ते नवी उत्पत्ती आहे. आणि त्या ख्रिस्तामध्ये आता आपणही स्वर्गात देवाच्या राजकीय याजक गण म्हणून आपणही कार्य करतो. आणि विशेष करून आपल्यालाही आता देवदूतांपेक्षा श्रेष्ठ नाव ख्रिस्तामध्ये मिळाले. आपणही देवदूतांवरही राज्य करतो. का बरं? कारण ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताद्वारे, कारण गौरवी राजा ख्रिस्त आहे. तो सामर्थ्य प्रभू आहे, तो शासक आहे. आणि अशा प्रकारे तो पुढे बोलतो. आणि मग अध्याय 2 आणि वचन 10 ते 18 मध्ये तो आता काय करत आहे? अब्रामाच्या वंशजांचा उल्लेख करतो. अब्रामाच्या संतानाचा तो उल्लेख करतो. वचन 10 मध्ये पाहतो, काय म्हणतो? कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दुःख सहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे, हे त्याला उचित वाटले. कारण जो पवित्र करणारा व ज्यांना पवित्र करण्यात येत आहे, ते सर्व एकापासूनच आहेत. आणि ह्या कारणास्तव त्यांना बंधू म्हणायची त्याला लाज वाटत नाही. आणि वचन 18 पहा, कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगले, त्याच्या अगोदर तो काय म्हणत आहे बघा. वचन 16, कारण खरे पाहता तो देवदूतांच्या सहाय्यास नव्हे तर अब्रामाच्या संतानाच्या सहाय्यास येतो म्हणे. पाहिलं, ख्रिस्त त्याच्याबद्दल तो बोलतो आता पुढे. अब्रामाच्या संतानाच्या सहाय्यास येतो म्हणे. येशू आपलं गौरव अब्रामाच्या संतानासोबत वाटून घेईल, देवदूतांसोबत नाही म्हणे. आणि लेखक जो आहे हाच मुद्दा हाताळतो. कारण दावीद आणि यशियाचा संदर्भ तो घेऊन या ठिकाणी तो बोलत आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, तो अब्रामाच्या कुळातून आलेला आहे. ज्या संतानाबद्दल बोलण्यात आलेलं होतं आणि अब्रामाला जे म्हटलं होतं की तुझ्या संतानाद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होणार आहे, ते संतान ख्रिस्त आहे. आणि येशूने त्याच्या मानवतेत आपल्याला पाहायला भेटतं, त्याच्या 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 देहधारणेमध्ये, त्याचं येणं, त्याचं जगणं, त्याचा मृत्यू वधस्तंभावरील, याद्वारे त्याने महान पतित देवदूत सैतानाचं सामर्थ्य तोडलं, त्याच्यावर त्याने विजय मिळवलेला आहे. आणि जे अभिवचन, जी पहिली सुवार्ता त्या एदेन बागेमध्ये खुद्द देवाने दिली होती, स्त्रीचं संतान त्याचं डोकं ठेचील, त्या वधस्तंभावर त्याने पूर्ण केलेलं आहे. हे देवदूतांसाठी नाही, तर अब्रामाच्या वंशजांसाठी. आणि वचन आपल्याला सांगतं की जे विश्वासाचे आहेत, ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे ते अब्रामाचे संतान होतात. ख्रिस्त हा दयाळू आणि विश्वासू असा महायाजक तो बनलेला आहे आपल्यासाठी. तो सर्व स्थितीतून गेला, यासाठी सहानुभूती दाखवणारा तो याजक बनेल. तर हा पहिला मुद्दा होता की जिथं तो सांगत आहे की ख्रिस्त देहदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्यानंतर आता मोशेबद्दल तो बोलतो, कारण ते आपण पुढे पाहणार आहोत. कारण इस्रायलमध्ये मोशे इतका सन्मान, मोशे सारखा सन्मान कुणालाच नव्हता, नाही का? मोशेला दिलेल्या सन्मानामुळे आपल्याला पाहायला भेटतं की स्थानिक यहुदी शिकवणीबद्दल सुद्धा आपल्याला पाहिजेल असं आश्चर्य वाटणार नाही. कारण आपल्याला माहित आहे की मोशेला तिथं खूपच सन्मान दिलेला होता. आणि
इब्री लोकांचा जो पत्रकर्ता आहे तो श्रोत्यांना मोशेद्वारे देवाचं जे जे प्रगटीकरण आहे त्याबद्दल तो बोलतो. आणि काय झालं की ते इतकं मोशेकडे पाहत होते की त्यांनी ख्रिस्ताबद्दल विचार करणं जणू काय थांबवलेलं होतं. आणि म्हणूनच ह्या भागामध्ये आता अध्याय 3 अध्याय 4 मध्ये अ, हा जो इब्री लोकास पत्रकर्ता आहे तो आता हे स्पष्ट करेल की ख्रिस्त मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे. मोशेचा विश्वासूपणा तो सांगतो, पण तो मोशेला सेवक म्हणून प्रगट करतो. पण ख्रिस्त स्वतः त्या घरचा राजकुमार आहे, तो महायाजक आहे, त्याबद्दल तो बोलतो. आणि या भागामध्ये आपण जर पाहिलं तर या भागाची सुरुवात तो कशा प्रकारे करतो बरं? अध्याय 3 आणि वचन 1 ते 6 जर तुम्ही वाचलं, पाहतो म्हणतो, म्हणून पवित्र बंधूंनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदार हो. आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक ख्रिस्त येशू याच्याकडे लक्ष लावा. जसा मोशे देवाच्या संबंध घरात विश्वसनीय होता तसा तोही त्याला ज्याने नेमले त्याच्याशी विश्वसनीय होता. कारण ज्या मानाने घर बांधणाऱ्याला संबंध घरापेक्षा अधिक सन्मान आहे त्या मानाने हा मोशेपेक्षा अधिक वैभवास योग्य गणलेला आहे. मोशे संबंध घरात काय होता? विश्वसनीय होता. एक कारभारी, एक सेवक म्हणून तो मोशेला प्रगट करतो. पण तो काय म्हणतो पुढं? अगदी स्पष्ट रीतीने तो म्हणतो की देवाच्या घरात तो विश्वसनीय होता, नक्कीच आहे. तो नम्र सेवक होता. पण तो म्हणतो की त्याला ज्याने नेमलेलं आहे त्याच्या अधीन तो होता. आणि म्हणून तो म्हणतो की तो घरात विश्वसनीय होता. त्याने हे घर बांधलेलं नाहीये, हे देवाचं घर आहे. आणि मग पुढे तो म्हणतो की ज्या मानाने घर बांधणाऱ्याला संबंध घरापेक्षा अधिक सन्मान आहे. तो म्हणतो की या घरात तो विश्वास नाही नक्कीच आहे, परंतु त्या घराचा अधिकारी, त्या घराचा धनी तो बांधणारा आहे. आणि मग त्या दृष्टीने मोशेपेक्षा तो श्रेष्ठ असायला पाहिजे. आणि तोच मुद्दा तो तिथं हाताळतो. आणि मग पुढे 7 ते 19 मध्ये अध्याय 3 मध्ये तो त्या लोकांना आणखी काय कशाची आठवण करून देतो? त्यांच्या पूर्वजांची आठवण करून देतो. वचन 7 पासून पुढे तो म्हणतो की पहा, त्या अरण्यामध्ये कशा प्रकारे त्या लोकांनी, इस्रायल लोकांनी देवाला चीड आणली. ते कसे बंडखोर होते, किती कठीण होते. आणि त्याबद्दल तो बोलतो नाही का? लोकांनी त्या मोशे विरुद्ध बंड केले. आणि लेखकाने त्याबद्दलच इथं बोललेलं आहे. आणि आणि त्यामुळं तो म्हणे की पहा, ते त्या वचनदत्त देशामध्ये जाऊ शकले नाही, कारण त्यांनी देवाविरुद्ध बंड केलं नाही का? आणि तशाच प्रकारे तुम्ही कदाचित तुमचं जीवन होऊन जाईल म्हणे. तुम्ही ख्रिस्ताला नाही का, ख्रिस्ताचे अनुसरण करता, ते ख्रिस्तामध्ये सहभागी होतील. पण जे जे नाही का त्याच्यापासून दूर जाणारे आहेत, जे त्याच्याबद्दल बिलकुल इच्छा बाळगत नाहीत नाही का, त्यांना कधीच ते जीवन मिळत नाही, आपल्याला माहित आहे. याचा अर्थ असा नाही की तारण आपण गमावतो किंवा कमावतो. तारण देवाच्या कृपेने आहे नक्कीच. परंतु इथं लेखकाचा हा मुद्दा आहे की तुम्ही ख्रिस्ताशी जडून असा, त्याच्या वचनात राहा. मग अध्याय 4 मध्ये आपण येतो, वचन 1 ते 13 मध्ये तो पुढे आणखी एक मुद्दा हाताळतो. आणि तो म्हणजे काय? ख्रिस्ताचं अनुसरण करणं आणि मोशेचं अनुसरण करणं यातील तुलना तो पुढे देतो. का म्हणतो पहा, म्हणून त्याच्या 20व्यात येण्याविषयीचे वचन अद्यापि देऊन ठेवलेले आहे. यामुळे तुमच्यातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिवून वागू, कारण त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्थ सांगण्यात आले आहे. परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही, कारण त्याचा ऐकणाऱ्यांमध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही. विश्रांतीबद्दल आपण पाहतो इथं. इस्रायल लोक भटकत राहिले 40 वर्ष अरण्यामध्येच नाही का? त्यांना खरी ती विश्रांती मोशे देऊ शकला का? नाही देऊ शकला. पण खरी विश्रांती ख्रिस्त आपल्याला देतो. ख्रिस्तामध्ये आहे. कारण देवाचं वचन त्याच्यासमोर सर्व काही उघड करतं नाही का? जे आप जे आपण मनावर घेतलं पाहिजे. ख्रिस्त खरं ती विश्रांती आहे. त्या रानातल्या लोकांना ती विश्रांती खरी मिळाली नाही म्हणे नाही का? आणि मग याद्वारे तो बोलतो की पहा, तो मोशे तो खरा विसावा देऊ शकलेला नाही. आणि या प्रकारे मोशेपेक्षा श्रेष्ठ हा जो श्रेष्ठ मोशे आहे ख्रिस्त,
तो तुम्हाला खऱ्या विसाव्यात घेऊन जाणार आहे. आणि पुढे मग आपण येतो, मग तो आता याजकपणाबद्दल बोलतो. याजकपणाबद्दल बोलतो अध्याय 4 आणि वचन 14 पासून पुढे. वचन 14 मध्ये पाहतो, म्हणतो, तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे. म्हणून आपण जो पत्कर केलेला आहे तो दृढ धरून राहू. आता जे मृत समुद्राजवळ सापडलेले जे गुंडाळे आहेत, आणि विशेष करून जे यहुदी, आपण काय म्हणू शकतो, हस्तलिखित किंवा गुंडाळी ज्या होत्या, त्याच्यामध्ये मल्कीसदेकाबद्दल आपण पाहतो. मल्कीसदेकाचे याजक पण आपल्याला उत्पत्तीमध्ये त्याचा उल्लेख आहे, स्तोत्रामध्ये त्याचा उल्लेख आहे, आणि इब्री लोकास पत्रकर्ता जो आहे तो पण त्याचा उल्लेख करताना आपल्याला दिसतो. तर हा जो मल्कीसदेक आहे त्याच्याबद्दल बोलत असताना ते म्हणतात की हा एक स्वर्गीय व्यक्ती म्हणून त्याचं चित्रण केलं यहुदी त्या लिखाणामध्ये. आणि तिथं अशा प्रकारे दाखवलेलं आहे की जो शेवटच्या दिवसात अंतिम प्रायश्चित्ताची यज्ञ अर्पण जे आहे तो ते करेल, आणि देवाच्या राज्याची सुरुवात तो करेल. आणि म्हणजे मूळ श्रोते जे होते, त्यांनी त्यांनी ह्या गोष्टी ऐकलेल्या होत्या, ह्या गोष्टी वाचलेल्या होत्या, आणि त्यामुळे ते अशा प्रकारे विचार करायला लागले होते की हा जो मल्कीसदेक आहे त्याच्याबद्दल विचार करत असताना तो म्हणतो की त्याला सोडून आम्ही या येशूचं का अनुसरण करावं. कारण मल्कीसदेकाप्रमाणे सांगितलंय, मल्कीसदेकाबद्दल सांगितलं की तो राजा होता आणि याजकही होता, आणि त्याची वाट पाहण्यासाठी सांगितलेलं आहे, आणि तो येईल आम्हाला, आणि तो आम्हाला भौतिक रीतीने सोडवणार आहे. मग आम्ही या येशूकडे कशाला पाहावं, येशूचं अनुसरण का करावं. आणि म्हणूनच हे गोष्ट जी आहे, इब्री लोकास पत्रकर्ता जो आहे, मल्कीसदेकाचं उदाहरण घेऊन हे स्पष्ट करत आहे की ज्याच्याबद्दल बोललं जात आहे मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे खरा जो याजक आहे तो येशू ख्रिस्त आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणूनच तो काय म्हणत आहे, कारण सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाहीये. तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. त्या सर्व प्रसंगातून आपला तो महायाजक गेलेला आहे, ख्रिस्त गेलेला आहे. सर्व मोह, परीक्षा, त्रास, शारीरिक वेदना, दुर्बलता, लोकांकडून येणारा छळ, अपमान, वेदना, क्लेश, सर्व गोष्टी यासाठी की आपल्यावर आणि आपल्यासाठी एक सहानुभूती दाखवणारा असा तो याजक असावा. आणि मग पुढे 14 ते 16 मध्ये आपण पाहतो, जिथं मल्कीसदेकाबद्दल ओळख करून देऊन तो पुढे हे सांगत आहे की तुम्ही त्या विश्वासाला दृढ धरून राहा. त्याने त्यांना प्रोत्साहित केलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा परिपूर्ण मानव आहे. तो पापविरहित महान याजक आहे, जो स्वर्गातून आलेला आहे, आणि जो स्वर्गात गेलेला आहे, पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि त्याच्यातूनच खरी कृपा आणि दया तो विश्वासणाऱ्यांना त्या स्वर्गातून ओततो, नाही का. आणि म्हणून आपण त्याच्याकडे आपलं लक्ष द्यावं. आणि तोच मुद्दा पुढे अध्याय 5 मध्ये सुद्धा तो हाताळत आहे. तो अध्याय 5 मध्ये म्हणतो, प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यांमधून घेतलेला असून देवविषयक गोष्टींबाबत मनुष्यांकरिता नेमलेला असतो, यासाठी की त्याने दाने व पापांबद्दल यज्ञ ही दोन्ही अर्पावेत. पुढं काय सांगितलंय, अज्ञानी व बहकणार यांच्या बरोबर तो सौम्यतेने वागू शकतो, कारण तोही स्वतः दुर्बलतेने वेष्टलेला आहे. आणि वचन 10 पहा, वचन 9 आणि 10, वचन 8, 9, 10. तो पुत्र असूनही त्याला जे दुःख सोसले, त्याने जे दुःख सोसले त्याने करून तो आज्ञाधारकपणा शिकला, आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगायुगाच्या तारणाचा करता झाला. तो आज्ञाधारकपणा शिकला म्हटलेला आहे. कसं दुःख सोसलं हे आपल्याला सांगू शकतं की तो अगदी नैसर्गिक रीतीने तो वाढला, आपल्यासारखा तो वाढलेला आहे, नाही का. आणि आपल्याला पाहायला भेटतं की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या आज्ञा पालनाने आणि दुःखाने याजकपणासाठीच्या ज्या सर्व अटी आहेत त्या सर्व पूर्ण केलेल्या आहेत. तुम्ही स्तोत्र 2 पहा आणि स्तोत्र 110 पहा. तिथं तुम्हाला त्याच्याबद्दल शिकायला भेटल, मल्कीसदेकाबद्दल. परंतु खऱ्या रीतीने आपल्याला पाहायला भेटतं की मल्कीसदेक वर ठेवलेली जी आशा आहे, खरं तर ते दाविदाच्या संतानाद्वारे पूर्ण होणार होती. कारण देवाने स्वतः
प्रभू येशू ख्रिस्ताला मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे राजकीय महायाजक म्हणून नेमलेलं होतं. आणि त्यामुळं प्रभू येशू ख्रिस्त त्याचं आज्ञापालन करणाऱ्या सर्वांसाठी सार्वकालिक तारणाचा स्रोत बनलेला आहे. आणि म्हणूनच ते जे लोक होते त्या मल्कीसदेकाबद्दल विचार करत असताना ते म्हणत होते की तो व्यक्ती येईल आणि आम्हाला काय करेल, भौतिक रीतीने सोडवणार आहे. तो म्हणतो नाही, हा आहे मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे महायाजक. तो ख्रिस्त, तो आलेला आहे, त्याने ते कार्य पूर्ण केलेलं आहे, त्याने आपल्याला सोडवलेलं आहे आणि त्याने ते राज्य स्थापित केलेलं आहे. आणि मग पुढे अध्याय 5 वचन 11 ते अध्याय 6 वचन 12 मध्ये तो पुढे इब्री लोकांचं पत्र करता येतो त्या श्रोत्यांना, त्या लोकांना प्राथमिक शिकवणीबद्दल बोलतो. तो म्हणतो की आता नाही का, लहान लेकरांसारखं तुम्ही असू नका. पहा वचन 11 मध्ये तो काय म्हणतो, याविषयी आम्हाला पुष्कळ सांगायचे आहे, ते तुम्हाला समजावून सांगणं कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्यात मंद झालात म्हणे. वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होता. पण तुम्हाला देवाच्या वचनाची मुळाक्षरे पुन्हा कुणीतरी शिकवण्याची गरज आहे. तुम्हाला दुधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही, असे तुम्ही झाला आहात. आज अनेक मंडळ्यांची हीच अवस्था आहे. का बरं? कारण देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष. कारण देवाच्या वचनाचा योग्य उलगडा पुलपिटून कधीच आला नाही. कारण देवाच्या वचनाबद्दल आम्हाला गांभीर्यच नाही. मल्कीसदेकाबद्दल बोलत असताना तो त्याच गोष्टी बोलतो. आतापर्यंत तुम्ही प्रौढ व्हायला पाहिजे होतं चांगलं. तुम्ही इतरांना शिकवणारे पाहिजे होतं. पण तो म्हणतो की नाही, तसं नाहीये. तुम्ही अजूनही त्या बालकाप्रमाणे दुधाची अपेक्षा करणारे आहात. किती वाईट हे चित्र तुमचं आहे. वर्षानुवर्षाचे तुम्ही ख्रिस्ती आहात. म्हणायला 50 वर्ष, 20 वर्ष, 15 वर्ष, परंतु ख्रिस्तीत्व काय आहे ते अजून तुम्ही समजूनच घेतलेलं नाही. तुमचं जगणं अजून काय आहे त्याबद्दल तुम्ही कधीच गंभीर झालेले नाही. ही आजची अपेक्षा आहे की नाही, आजची स्थिती आहे की नाही आजची पण? नक्कीच आहे. नक्कीच आहे. आणि म्हणून इथं तो चेतावणी देत आहे. खरा जो महायाजक आहे त्याच्याकडे आपण जावं. कारण तोच एकमेव प्रभू आहे ज्याने एकदाच स्वतःला अर्पिलेला आहे त्या वधस्तंभावर. आणि हा जो लेखक आहे तो म्हणतो की तुम्ही आळशी होऊ नका. देवाचं वचन, त्याच्याकडे लक्ष द्या. विश्वासात दृढ राहा. सहनशील असा. ख्रिस्तामध्ये वाढा. त्याच्या कृपेत, त्याच्या ज्ञानात वाढा. छळ, त्रास, क्लेश आणि येणारे खोटे शिक्षण त्यामुळे वाहून बहकून जाऊ नका. पुढे जाऊन अध्याय 6 वचन 13 ते अध्याय 7 वचन 28 मध्ये लेखक आणखी पुढे जाऊन म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो मल्कीसदेकाच्या राजेशाही याजकत्वाच्या पूर्णतेबद्दलची, तो खऱ्या रीतीने तो याजक पण म्हणून किंवा मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे खरा याजक आहे, त्याची पूर्णता ख्रिस्तामध्ये आहे. ख्रिस्ताचं राजेशाही जे याजक पण आहे, हे लेवीय याजकत्वाला माग टाकणार आहे. त्याहूनही ते श्रेष्ठ आहे. कसं बरं? मग तोच मुद्दा तो तिथं हाताळतो. कारण तुम्ही स्तोत्र 110 आणि वचन 4 पहा. स्तोत्र 110 वचन 4, परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि ती तो बदलणार नाही, ती अशी की मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस. इब्री लोकास पत्र ज्यावेळेस लिहिण्यात आलं त्यावेळेस यरुशलेम मधील मंदिर मंदिरात सेवा तशीच चालू होती. आणि या वस्तुस्थितीने ख्रिस्ती जी लोक होते त्यांच्यामध्ये अनेक ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल काय म्हणू शकतो, गोंधळ निर्माण होत होता. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमुळे मंदिरात लेवीय यज्ञांची किंवा जी अर्पणं आहेत ती संपुष्टात आलेली होती नाही का. आणि हे फार मोठं आव्हान होतं त्यांच्या समोर समजून घेण्यासाठी. आणि म्हणूनच लेखकाने त्या स्थानिक यहुदी समजुतीवर आधारित युक्तिवाद इथं केलेला आहे.
आणि तो कसा युक्तिवाद करत आहे बघा. तो म्हणतो की हे जे लेवीय याजकपण आहे, हे लेवीय याजकपण ज्या वंशाला देवाने याजकपण दिलेलं होतं, त्याच्यापेक्षा हा जो मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानयुगाचा याजक आहे, त्याचं याजकपण सर्वश्रेष्ठ आहे. त्याने या लेवीय याजकाचा, यज्ञाचा, अर्पणाचा त्याने अंत केलेला आहे ख्रिस्ताने. लेवी याजकत्वापेक्षा श्रेष्ठ असं ख्रिस्ताचं याजकपण आहे. ज्याच्याबद्दल तुम्ही जर पाहिलं तर तो आणखी एक उदाहरण घेतो. उदाहरणार्थ जर तुम्ही उत्पत्ती अध्याय 14 वचन 20 वाचलं, तिथं तुम्हाला पाहायला भेटेल अब्राम ज्यावेळेस त्या मल्कीसेदेकाला भेटतो, त्यावेळेस तो त्याला काय करतो? दशांश देतो म्हटलेलं आहे, दशांश देतो. आणि जर तुम्ही पाहिलं तर याजक म्हणून देवाने लेवी वंशाला निवडलं, पण हे लेवी वंश फार किती वर्षानंतर आलेला आहे. अब्रामाचा वंश होता तो लेवी वंश, पण खुद्द अब्रामाने मल्कीसदेकाला दशांश दिला म्हटलेला आहे. बरोबर. आणि हे लक्षात घेऊन त्यामुळे मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे राजेशाही किंवा राजकीय हा जो महायाजक आहे ख्रिस्त, त्याने लेवीय याजकत्वाला मागं टाकणं योग्य होतं. कारण लेवीय यज्ञ कधीही पूर्ण प्रायश्चित्त आणू शकले नाही. परंतु मल्कीसदेकाच्या राजेशाही याजकत्वाची पूर्तता म्हणून ख्रिस्ताने एकदाच कायमचं प्रायश्चित्त पूर्ण केलेलं आहे. मला असं वाटतं इब्री 10 की 11 मध्ये तुम्हाला शिकायला भेटल. अ, वचन 12 पहा. इब्री 10:12. परंतु पापांबद्दल सार्वकालिक असं एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. किती अद्भुत आहे पहा. एकदाच कायमचं त्याने अर्पण केलेलं आहे. मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानयुग हा याजक आहे ख्रिस्त. किती अद्भुत आहे. आणि अशा प्रकारे तो हे दाखवतो की त्या याजकापेक्षा महायाजक ख्रिस्त आहे. पुढे आता नवीन कराराबद्दल आपण पाहतो. अध्याय 8 वचन 1 ते अध्याय 11 वचन 40 मध्ये इथं आता ख्रिस्ताची देवाने नेमलेला नाही का राजेशाही महायाजक म्हणून असलेली जी श्रेष्ठता आहे, अधिक स्पष्ट होईल नव्या करारामध्ये. कारण नवीन करारामध्ये आपल्याला जुन्या कराराची पूर्णता पाहायला भेटते. नवीन करार ही संज्ञा कुठून आपण पाहतो बरं? इर्मयामध्ये नाही का आपल्याला पाहायला भेटते. तिथून ही संज्ञा घेतलेली आहे. जे आपल्याला तिथं कशाबद्दल बोललं? एकतर इस्रायलच्या पुनर्स्थापनेबद्दल पण सांगितलेलं आहे. ख्रिस्तामध्ये जो स्थापिण्यात येणारा नवीन करार असणार आहे, त्याबद्दल बोललेला आहे. यशाया 54व्या अध्यायामध्ये, यहेजकेल 34 आणि 37व्या अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल, जिथं शांतीचा करार म्हटलेला आहे. आणि इब्री लोकास पत्रकर्ता म्हणतो, की मल्कीसदेकाच्या शेवटच्या दिवसातील त्या भागामध्ये तो म्हणतो, की नव्या करार ख्रिस्तामध्ये तो स्थापिण्यात आलेला आहे. आणि मग वचन अध्याय 8 वचन 1 ते 13 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की प्रभू येशू ख्रिस्त त्या स्वर्गात राजेशाही महायाजक म्हणून नव्या कराराचा मध्यस्थ म्हणून तो आहे. अध्याय 8 मध्ये तो बोलतो. वचन 1 आणि 2, अध्याय 8 वचन 1 आणि 2 मध्ये पाहतो काय म्हणतो. सांगण्याचा मुख्य मुद्दा हा आहे की स्वर्गामध्ये राजवैभवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसलेला असा प्रमुख याजक आपल्याला आहे. तो पवित्र स्थानाचा म्हणजे माणसाने नव्हे तर प्रभूने घातलेल्या खऱ्या मंडपाचा सेवक आहे. पाहिलं? मानवाने निर्माण केलेलं नाही, तर खुद्द देवाने घातलेल्या खऱ्या त्या मंडपाचा तो सेवक म्हटलेला आहे ख्रिस्त. आणि याद्वारे आपल्याला पाहायला भेटतं की याजकीय जे लेवी याजकत्व आहे, या पृथ्वीवरील ती भूमिका होती, ते जे पूर्ण करत होते, त्याची पूर्णता पूर्णपणे ख्रिस्तामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. त्यांचं याजकत्व नियमांवर आधारित होतं. जुन्या करारामध्ये आपण पाहतो मोशेसोबतच्या कराराने पृथ्वीवरील लेवी याजकत्व स्थापित करण्यात आलं. परंतु इस्रायलाच्या पापामुळे ते अयशस्वी झाले. आणि याउलट आपण पाहतो इर्मया 31 मध्ये नवीन करार तो अयशस्वी होऊ शकत नाही. कारण इब्री 6:8-6 आपल्याला सांगतं
की आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे, तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळं जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे, तेवढ्या प्रमाणात तो अधिक श्रेष्ठ आहे. अधिक चांगले अभिवचनं देवाच्या लोकांचे पूर्ण परिवर्तन आणि त्यांच्या पापांची अंतिम सार्वकालिक क्षमा देणारे आहे. आणि मग अध्याय 8 वचन 1 ते 28 मध्ये पुढे जाऊन प्रभू येशू ख्रिस्त जो स्वर्गीय महान याजक आहे, तो या लेवीय याजकत्वापेक्षा कसा श्रेष्ठ आहे याच्यावर तो भर देतो अध्याय 9 मध्ये. आणि तो म्हणतो की या भागाची, नाही का, या भागाची सुरुवात मोशेच्या पृथ्वीवरील निवासस्थानाच्या व्यवस्थेचा उल्लेख करून तो करतो. बघा अध्याय 9 ची सुरुवात. पहिल्या करारातही उपासनेची विधी होते व पवित्र स्थान होते, पण ते पृथ्वीवरचे होते. कारण पहिला मंडप तयार केलेला होता, त्यात दीपवृक्ष, मेज व समर्पित भाकरी होत्या, त्याला पवित्र स्थान म्हटले आहे. दुसऱ्या पडद्याच्या पलीकडे परमपवित्र स्थान म्हटलेला मंडप होता म्हटलेला आहे. आता ही रचना अगोदर सांगितली मोशेद्वारे निर्माण केलेली, आणि मग ज्यात देवाच्या स्वर्गीय पवित्र स्थानाशी साम्य असणारी चित्रण आपल्याला पाहायला भेटतं. मग या व्यतिरिक्त आपण पाहतो लेवीय 16व्या अध्यायामध्ये, जिथं प्रत्येक वर्षातून एकदा प्रायश्चित्ताचा दिवस म्हणून साजरा केला जायचा, जिथं याजकांना अर्पण द्यावं लागायचं आणि ते परमपवित्र स्थानात त्याच दिवशी जाऊ शकत होते. परंतु ते हे पापाची जी समस्या आहे ती सोडू शकले नाही पूर्णपणे. त्यांना दरवर्षी या गोष्टी कराव्या लागायच्या आणि ते सांगितलेलं आहे की ते उभे राहत होते. परंतु आपल्याला पाहायला भेटतं अध्याय 9 आणि वचन 10 मध्ये नव्या व्यवस्थेची वेळ म्हटलेली आहे, सुधारणुकीचा काळ म्हटलेला आहे त्याला. आणि वचन 11 मध्ये अगदी स्पष्ट रीतीने आपण पाहतो की जिथं त्याला वचन 11 काय सांगत आहे बघा. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींसंबंधी प्रमुख याजक होऊन आला, आणि जो हाताने केलेला नाही, म्हणजे ह्या सृष्टीतला नाही, अशा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडपातून आलेला आहे. किती अद्भुत आहे. या विधानांनी म्हटलेलं आहे ज्यांना ख्रिस्तावर विश्वास आहे त्यांना त्याच्या परिपूर्ण याजकीय प्रायश्चित्ताद्वारे पापापासून मुक्त केलेलं आहे. त्यांना आता स्वर्गात त्या कृपेच्या सिंहासनाकडे थेट प्रवेश आहे, नाही का. जुन्या करारामध्ये आपण पाहतो याजकाचं काम कधीच थांबलेलं नाही, पूर्ण झालेलं नाही. याजकाला पापांसाठी पुन्हा पुन्हा बलिदान अर्पण करावं लागायचं, नाही का. तिथं याजक उभाच आपल्याला दिसतो. पण तुम्हाला माहिती आहे का ख्रिस्ताबद्दल काय म्हटलेलं आहे? त्याने एकदाच ती मुक्ती मिळवलेली आहे. आणि काय म्हटलेलं आहे, तो नव्या कराराचा मध्यस्थ या नात्याने तो पित्याच्या उजवीकडे बसला आहे. पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि बसणं हा जो शब्द आहे ना, तो हे दाखवतं की ते कार्य पूर्ण झालेलं आहे. पूर्ण झालेलं आहे. बरोबर. ख्रिस्तामध्ये ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेलं आहे. किती अद्भुत आहे बघा. प्रभू येशू ख्रिस्ताने एकदाच कायमचा तो निकाल लावलेला आहे. आणि तो खरं जे परमपवित्र स्थान आहे, स्वतः स्वर्ग, खुद्द देवाच्या त्या सान्निध्यात जाऊन त्याने ते आपलं रक्त तिथं अर्पिलं, जणू काय शिंपडलं म्हणे. किती अद्भुत आहे. ख्रिस्तामध्ये आपल्याला हे जीवन मिळालेलं आहे. त्याने आपल्याला न्यायापासून सोडवलेलं आहे. आणि त्या अर्थाने तो महान कसा आहे, तो श्रेष्ठ आहे. तो श्रेष्ठ आहे. तो मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे, देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे, त्या याजकांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याचा करार हा अद्भुत आहे. महान आहे तो, नाही का. ज्याच्यामध्ये आपण स्थिर आहोत. आणि मग आपल्याला यावर पुढं येऊन मग हा जो इब्री लोकास पत्रकर्ता आहे, पुढे जाऊन आणखी एक मुद्दा स्पष्ट करतो, आणि तो म्हणजे काय, की आता ह्या प्रकाशामध्ये आपण दृढतेमध्ये चालावं, अधिक आणि अधिक प्रभूमध्ये आपण वाढावं, त्यावर आपण विश्वास ठेवावा, त्यावर आपण विसंबून राहावं. आणि त्याबद्दलच तो अध्याय 12 आणि अध्याय 13 मध्ये तो बोलतो, नाही का. आपण नेहमी त्याला दृढ धरून राहू, नाही का. अध्याय 12 मध्ये तो काय म्हणतो बघा.
तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढले आहोत, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. हीच त्याची इच्छा आहे. धीराने आपण धावावं. त्याच्या हाती आपण पडावं. त्याच्यावर आपण विसंबून राहावं. कारण ख्रिस्तामध्ये ती पूर्णता आहे. ख्रिस्तामध्ये मिळालेला हा महान आशीर्वाद आहे. ख्रिस्त आपल्याला त्या खऱ्या त्या निवास मंडपामध्ये, त्या खऱ्या स्वर्गात घेऊन आलेला आहे. ख्रिस्तामध्येही आपल्याला महान आशीर्वाद मिळालेला आहे आणि म्हणून तो म्हणतो, की तुम्ही सहनशील व्हावं, सहनशील असावं. प्रार्थना करू आपण. प्रभू आम्ही